नमस्कार. मी संकल्प फाउंडेशनच्या वतीने आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत करतो. अ, आमच्या एन-जी-ओ विषयी एक 5 मिनिटात इंट्रोडक्शन देतो आणि मग आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. आमचं एन-जी-ओ गेले 10 वर्ष महाराष्ट्रातल्या विविध जसं पर्यावरण, शिक्षण, ग्रामीण विकास, आरोग्य या क्षेत्रात कार्यरत आहे आणि गेल्या 10 वर्षापासून ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमातून आमचं काम सुरू आहे. आम्ही महात्मा गांधीजींच्या खेड्याकडे चला आणि स्वामी विवेकानंदांच्या शिवभावे जीवसेवा या तत्वानुसार आमचं एन-जी-ओ काम करतं. आमच्या एन-जी-ओचं एक छोटीशी व्हिडिओ क्लिप मी इथं शेअर करतो. निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। माना अगम गाध सिंधु है, संघर्षों का पार नहीं है, किंतु डूबना मझधारों में साहस को स्वीकार नहीं है। जटिल समस्या सुलझाने को नूतन अनुसंधान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। शील विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार नहीं है। शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है। कीर्ति कौमुदी की गरिमा में संस्कृति का सम्मान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है, सुजनहीन विज्ञान व्यर्थ है, प्राणी का उपकार नहीं है। भौतिकता के उत्थानों में जीवन का उत्थान न कोरोना काळात जेव्हा सगळ्या आमच्या ऑफलाईन ॲक्टिव्हिटी बंद होत्या फिजिकली, आम्ही ऑनलाईन वेबिनार सीरीज सुरू केली. अगदी ग्रामीण विकासापासून तर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या व्यतिरिक्त त्या काळात सर्वात महत्त्वाचं जे होतं टीव्ही आणि मोबाईलची स्क्रीनचा वापर वाढला होता. तर त्याविषयी शिस्तीसाठी काय केलं पाहिजे यावर देखील आम्ही अ, व्याख्यानाचे आयोजन केले ऑनलाईन. यासोबतच कृषी प्रक्रिया उद्योग असतील, मिलेट्स फार्मिंग असेल, अशा यौगिक शेती असेल, अशा विविध शेतीशी संबंधित पण आम्ही वेबिनार्सचे आयोजन केले. या व्यतिरिक्त आपले जे राष्ट्रपुरुष छत्रपती शिवराय यांच्या चरित्रावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध अशा विविध क्षेत्रात पासून तर अगदी जलसुरक्षापर्यंत आम्ही विविध तज्ञांना महाराष्ट्रातले आमंत्रित केलं ऑनलाईन आणि हे सगळं लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य आम्ही केलं आणि निश्चितच या सगळ्या व्याख्यानमालेत पूर्ण 2 वर्षात आम्हाला पूर्ण महाराष्ट्रातून खूप वेगवेगळे फीडबॅक आले. आज आपण ज्या वेबिनारला जमलो होतो, संवाद सारथी. या संवाद सारथी व्याख्यानमालेविषयी मी इथं थोडक्यात आमची भूमिका काय आहे आणि हे का सुरू झालं त्याबद्दल शेअर करू इच्छितो. संवाद सारथी व्याख्यानमाला सुरू करण्यापूर्वी आम्ही महाराष्ट्रातील बऱ्याच तज्ञ लोकांशी चर्चा केली.
आमच्या सगळ्या NGOच्या पदाधिकाऱ्यांनी आणि असं ठरवलं, की जे पण स्पेशलाइज किंवा दिव्यांग लोकं आहेत, यांच्या जीवनात रोजच खूप सारा संघर्ष असतो. मग संघर्ष करत असताना त्यांना रोज नवीन-नवीन चॅलेंजेस येत असतात. मग हे चॅलेंजेस ते कसे स्वीकारतात, त्यावर कशी मात करतात आणि आपल्यातील जी पण काही कमी आहे, ही ओळखून त्यावर ते बॅलन्स करण्याचं कसं काम करतात आणि हे सगळं करत असताना ते फक्त स्वतःला सिद्ध करत नाही, तर इतर जे नॉर्मल लोकं आहेत त्यांच्यासोबत जुळवून घेत, कधी-कधी त्यांच्याही पुढे ते जात असतात. आत्तापर्यंत जेवढेही या वेबिनारसाठी स महानुभाव येऊन गेले. आज आपण 72व्या वेबिनारमध्ये आहोत. 71 वेबिनारमध्ये जेवढे पण महानुभाव येऊन गेले व्याख्यानमालेसाठी, प्रत्येकाचं युनिक वर्क आहे. प्रत्येकजण त्यांच्या क्षेत्रात मास्टर ब्लास्टरच आहे. अगदी खेळाडूंपासून शिक्षक, अ, शासनातील अधिकारी अशा सगळ्याच पद्धतीचे. मला सांगायला आनंद होईल, की भारत आणि नेपाळ या 2 देशातील आणि 3 राज्य महाराष्ट्र, हरियाणा आणि कर्नाटक इथले वक्ते आमच्या व्याख्यानमालेत येऊन गेले आणि प्रत्येकाने जेव्हा त्यांची जीवनाची भूमिका मांडली, तर आम्हाला प्रत्येक वेळेस निश्चितच यातनं नवीन ऐकायला मिळालं त्यांच्या जीवनाबद्दल, त्यांच्या जीवन पद्धतीबद्दल. यासोबतच नवीन शिकायला मिळालं आणि हे सगळं करण्याची संधी आमच्या NGOला मिळते, की हे सगळं आपण Facebook लाईव्ह आणि YouTubeला पण अपलोड करत असतो. तर निश्चितच आमच्या NGOला याबद्दल अभिमान आहे, की आम्हाला हे करण्याची खूप चांगली संधी मिळते. आणि निश्चितच जेव्हा मी हे सुरू केलं 15 ऑगस्ट 2022ला भारताच्या 75व्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्याच्या. तर त्यावेळेस असं वाटलं नव्हतं, की आम्ही हे इतकं कंटिन्युअसली करू. पण सगळ्यांच्या साथीने या व्याख्यानमालेचं सतत हे होणारं कार्य सुरू आहे. याबद्दल आम्हाला निश्चितच अभिमान वाटतो. मी जास्त वेळ न घेता आपले आजचे वक्ते माननीय तहसीलदार मुकेशजी यांचा परिचय करून द्यायला डॉक्टर अनिता मॅडमला विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार सर. संकल्प फाउंडेशन सामनेर आयोजित संवाद सारथी या वेब संवाद सत्रातील पुष्प 72वे आज गुंफले जात आहे. संवाद सारथी या वेब संवाद सत्रातील 72वे पुष्प गुंफण्यासाठी आपल्या अपंगत्वावर मात करत शासकीय व सामाजिक क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण करणारे भडगाव येथील तहसीलदार तसेच तालुका दंडाधिकारी माननीय मुकेशजी रामकृष्ण हिवाळे साहेब आपणास आज वक्ते म्हणून लाभलेले आहेत. सरांचं शिक्षण BA डिग्री ऑफ एज्युकेशन सरांचे झालेले आहे. सरांनी 7वीची स्कॉलरशिप परीक्षा सर उत्तीर्ण झालेले आहेत. सरांच्या रोजगाराचा व्यवसाय म्हणजे सरांनी 2000 ते 2009 पर्यंत 9 वर्ष सर शिक्षण सेवक म्हणून कार्यरत होते. सर 2011 पासून नायब तहसीलदार म्हणून सर कार्यरत आहेत. 2011 ते 12 पाचोरा येथे, 2012 ते 19 भडगाव येथे, तर 19 ते 2020 पाचोरा येथे नायब तहसीलदार म्हणून सरांनी सर कार्यरत होते. तसेच 2020-21 पासून सर जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे सर तहसीलदार म्हणून ह्या पदावर सर कार्यरत आहेत, जिल्हाधिकारी म्हणून. तसेच सप्टेंबर 2021 ते आज तागायत सर तहसीलदार तसेच तालुका दंडाधिकारी भडगाव येथे सर कार्यरत आहेत. सरांची आवड म्हणजे वाचन व क्रिकेट खेळणे हे सरांची आवड आहे. सामाजिक क्षेत्रात किंवा सामाजिक सेवा मध्ये सुद्धा सर कार्यरत असतात. त्यामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन हे सर मोफतपणे अपंगांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सर करत असतात. असे हे माननीय मुकेशजी रामकृष्ण हिवाळे हे या जन्मावर शतदा प्रेम करावे या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहेत. चला तर मग आपणही संकल्प फाउंडेशन संवाद सारथी या वेब संवाद उपक्रमात सहभागी होऊया आणि या अडथळ्यांवर मात करत पुढे जाण्यासाठी जगण्यासाठी नवी ऊर्जा मिळवूया. तर अधिक वेळ न घेता पुढील सूत्रे मी विशाल सरांकडे सोपविते. धन्यवाद.
धन्यवाद डॉक्टर अनिता मॅडम. मी तहसीलदार साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं जीवनचरित्र आमच्यासोबत शेअर करावं. सर, अनम्यूट करा. सर्वांना नमस्कार. संकल्प फाउंडेशन आयोजित ही जी आजची संवाद सारथी ही वेब मार्गदर्शनपर मालिका आहे, त्या मालिकेमध्ये जे आज जॉईन झालेले आहेत आणि भविष्यातही जे ऑफलाईन पद्धतीने किंवा नंतर जशी जशी आपल्याला सवड मिळेल तसं तसं या वेबसाईटला जे भेट देतील त्या सर्वांना मी माझा मनपूर्वक नमस्कार. मित्रांनो, 9 जून 2019 हा माझ्या जीवनातील सुवर्ण क्षण म्हणायला पाहिजे, कारण या दिवशी माझा MPSCचा निकाल जाहीर झाला होता आणि MPSCचा निकाल जाहीर होणार यामुळे सकाळपासूनच मनामध्ये खूप धाकधूक होती. मी कॉम्प्युटरवर तो निकालाची वेबसाईट ऑन करून बसलेलो होतो आणि अचानक माझं त्या सिलेक्शन यादीमध्ये नाव झळकलं आणि डोळ्यामध्ये आनंदाश्रू तरळले. घरातील सर्वांना आनंदाश्रू आले डोळ्यामध्ये सगळ्यांच्या, आणि सगळ्यांना काय करावं आणि काय बोलावं असं सुचत नव्हतं. शेजारी आले, शेजाऱ्यांना वाटलं काय झालं, हे असतं खेळतं घर का रडतंय बुवा अचानक सगळे. मग एकाने 2 आला, 2 4 आला, 4 8 आला, अशा पद्धतीनं सगळ्यांना सांगत राहिले, अरे आपला मुकेश आज अधिकारी झाला, आपला मुकेश आज साहेब झाला. ही वार्ता एक वाऱ्यासारखी पंचक्रोशीत पसरली आणि मित्रांनो, मला 3 दिवस अक्षरशः घराच्या बाहेर पडता आलं नाही. इतकी सगळ्या माझ्या गावकऱ्यांची, गावातल्या परिसरांची रीग घरी लागली. आणि काठी टेकत टेकत एक बाबा आले 80 वर्षाचे, त्यांनी चेहऱ्यावरून माझा हात फिरवला आणि दादा कमवलंस असं म्हणून जेव्हा त्या बाबाच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू तरळले तेव्हा माझ्या कष्टाचं चीज झाल्याचं मला वाटलं. आणि मग माझा डोळ्यासमोर माझा फ्लॅशबॅक, पिक्चरमध्ये असतो ना फ्लॅशबॅक, तसा फ्लॅशबॅक तरळत गेला. आणि मग मी माझ्या जीवनाची म्हणजे मला सगळं आठवायला लागलं. तर एक काळ असा होता की हा मुलगा वाचतो की मरतो हा प्रश्न होता, कारण पोलिओने अपंगत्व आलेलं आणि त्यामध्ये पोलिओची साथ झाली आणि मला दुर्दैवाने अपंगत्व आलं. डॉक्टरांनी सांगितलं अशक्त आहे मुलगा, काय होतं सांगता येत नाही. तशात मी जगलो, वाचलो, शिकलो. 4थीला स्कॉलरशिपला मेरिटमध्ये आलो, 7वीला मेरिटमध्ये आलो. माझं प्राथमिक शिक्षण घोसला तालुका सोयगाव अजिंठ्याच्या पायथ्याशी अतिशय दुर्गम खेड्यामध्ये झालं. नंतर 7वी स्कॉलरशिप पास झाल्यानंतर मी पिंपळगाव हरीश्वरला ग्रामविकास विद्यालयामध्ये 8वीला ऍडमिशन घेतलं. 8वी ते 12वी पर्यंतही चांगल्या गुणांनी पास झालो. मला खरं तर डॉक्टर किंवा इंजिनिअरिंग करायचं होतं, परंतु वडिलांना तेव्हा हार्ट अटॅक आलेला असल्यामुळे वडिलांनी माझी शारीरिक परिस्थिती ओळखून मला बळजबरीनं डीएडला टाकलं. माझी इच्छा नव्हती डीएडला जायची खरं म्हटलं म्हणजे, परंतु वडिलांनी मला समजून सांगितलं की तू आधी एक पोटापाण्याची काहीतरी नोकरी शोध, आणि मग त्यांनी मला ते डीएडला म्हणजे अनिच्छेने पाठवलं. तुला पुढे काहीतरी करता येईल असं त्यांनी मला समजून सांगितलं. आणि मग खिरोदा येथे मी डीएडला ऍडमिशन घेतलं आणि डीएडच्या 2ऱ्या वर्षाला असतानाच आमचं दुर्दैव आड आलं आणि वडिलांचं अचानक हृदयविकारामुळे निधन झालं. वडिलांच्या निधनामुळे आई, 3 बहिणी आणि मी पोरका झालो. काय करावं काही सुचत नव्हतं. वडिलांचं पेन्शन अचानक बंद झालं. मग आईच्या पेन्शन निमित्ताने आणि माझ्या अनुकंपा तत्वाच्या नोकरीच्या निमित्ताने मला तलाठी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी याच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क आला. प्रत्येक वेळेस भेटताना त्या अधिकाऱ्यांना असलेले अधिकार आणि कर्तव्य याची जाणीव होत गेली आणि माझ्या मनामध्ये जी सुप्त इच्छा होती स्पर्धा परीक्षा देण्याची ती अधोरेखित होत गेली. मग सुरुवातीला मी प्राथमिक शिक्षकाची नोकरी स्वीकारली. सकाळी 7 ते 12 प्राथमिक शिक्षकाची नोकरी करून दुपारून 12 ते रात्री उशिरापर्यंत अभ्यास सुरू केला.
म्हणजे आधी पोटोबा आणि मग विठोबा अशी जी म्हण आहे आपली, ती मी म्हणजे कमवा आणि शिका अशा पद्धतीनं मी शिक्षण घेत असताना, नोकरी करत असताना स्पर्धा परीक्षांचीही तयारी केली. पहिला प्रयत्न झाला, पहिल्या प्रयत्नामध्ये बँकिंग विषयाने दगा दिला, निकाल आला नॉट क्वालिफाईड. दुसऱ्यांदा राज्यशास्त्र विषयाने पुन्हा दगा दिला, पुन्हा निकाल आला नॉट क्वालिफाईड. मग मला त्या निकालावरचं नॉट क्वालिफाईड काही दिसायचं नाही. मला असं वाटायचं वन्स मोर. चांगल्या गाण्याला जसा वन्स मोर असतो, तसाच आपल्याला MPSC ने किंवा शासनाने एक पुन्हा संधी दिली अभ्यासाची, असं समजून मी दोनदा वन्स मोर घेतला. आपण एकदाच वन्स मोर करतो गाण्याला, मी दोनदा वन्स मोर घेतला. आणि तिसऱ्यांदा असं ठरवलं की आता या आयुष्यामध्ये ही शेवटची परीक्षा द्यायची. पुनर्जन्माचा जर सिद्धांत खरा असला तर ही परीक्षा झाल्यानंतर जर आपल्याला यश नाही आलं तर पुढच्या जन्मात अधिकारी व्हायचं, असं ठरवून मी तिसऱ्यांदा स्पर्धा परीक्षा दिली. पण त्या तिसऱ्यांदा स्पर्धा परीक्षा देत असताना अडचण अशी झाली की माझे जे विषय होते बँकिंग, ज्याचा चांगला मी 2 वर्ष अभ्यास केलेला होता, तो विषयच MPSC ने काढून टाकला. आणि नवीनच एक होम सायन्स, आता कुठला विषय घ्यायचा, सायन्सचं बॅकग्राऊंड असल्यामुळे मग मी होम सायन्स विषय निवडला. त्याची इंटरनेटवरून अभ्यासक्रम, पुस्तकं, काही नोट्स सगळ्या डाउनलोड केल्या, नागपूर विद्यापीठातून नोट्स बोलवल्या आणि अल्पावधीत नवीन विषयाची तयारी केली. आणि सुदैवानं माझी तिसऱ्या प्रयत्नामध्ये नायब तहसीलदारपदी निवड झाली. आणि नायब तहसीलदार म्हणून 10 वर्ष सेवा केल्यानंतर 2020 पासून जिल्हाधिकारी कार्यालय ते करमणूककर तहसीलदार, आणि 2021 सप्टेंबर 2021 पासून भडगाव येथे तहसीलदार म्हणून मी कार्यरत आहे. तर मित्रांनो, स्पर्धा परीक्षा देत असताना मी नेहमीच हसत खेळत अभ्यास केला, जास्त टेन्शन कधीच घेतलं नाही. ज्या कार्यक्रमाला आमंत्रणाची गरज नसते अशा प्रत्येक कार्यक्रमाला मुकेश हिवाळे हजर असायचा. गावात कोण्या वक्त्याचं व्याख्यान असो, कीर्तन असो, भजन असो, काही अजून जादूचे प्रयोग असो, काही असो, मी तिथे ज्या कार्यक्रमाला निमंत्रणाची आमंत्रणाची गरज नाही अशा कार्यक्रमाला मी आवर्जून हजर असायचो. त्याचं कारण असं होतं की आपल्यामध्ये बहुश्रुतता वाढली पाहिजे, आपली ज्ञानग्रहण शक्ती त्यामुळे वाढते. बऱ्याचदा माझ्या शाळेमध्ये लोक अदालतीचं आयोजन केलं जायचं आणि त्या लोक अदालतीला वेगवेगळे अधिकारी यायचे. मग त्या अधिकाऱ्यांचं जे व्यक्तिमत्व आहे ते व्यक्तिमत्व मला अभ्यासायला मिळायचं, त्यांच्याशी सुसंवाद साधायला मिळायचा. त्यातून मी ज्ञान घेत गेलो आणि मी कधीही अभ्यासाचं असं टेन्शन घेतलं नाही. मी आठवड्याचे वार असतात आपले 7 आणि पिक्चर बघायचो 8, कधी कधी डबल पिक्चर बघून घ्यायचो मी. तर अशा पद्धतीने प्रत्येक गोष्टीकडे खेळकर वृत्तीने पाहिलं, सकारात्मक वृत्तीने पाहिलं. आणि काय MPSC मध्ये अभ्यास करत असताना तुम्ही प्रॅक्टिकल पाहिजे, म्हणजे प्रत्येक प्रसंगाशी तुम्ही कसं वागतात. इथे गोकमपट्टी असलेला विद्यार्थी चालत नाही. एखाद्या नातेवाईकाकडे गेलो, एकदा एक प्रसंग सांगतो, एकदा नातेवाईकाकडे गेलो आणि त्या नातेवाईकाला विचारलं यंदा काय पेरताय, ते म्हणे बीटी पेरतो. म्हटलं बीटी कापूस नवीन आलेला होता तेव्हा. म्हटलं दाखवा त्या बीटीचं पॅकेज बियाण्याचं. ते बघितलं, त्याच्यावर बीटीचा लॉंग फॉर्म होता बॅसिलस थिरुंजेनेसिस. आणि नेमकं माझं सुदैव म्हणा तर बीटीचा लॉंग फॉर्म पूर्व परीक्षेला विचारला गेला. एखाद्या MSc ऍग्री झालेल्या माणसालाही कदाचित ते माहिती नसावं, पण मला ते सहज एका म्हणजे चौकस वृत्तीमुळे ते माहिती झालं. दुसरं एक उदाहरण आहे, आपण PVC पाईप प्रत्येक वेळेस म्हणतो, शेतामध्ये घरामध्ये आपण ते वापरतो, पण PVC चा लॉंग फॉर्म काय हा आपल्याला कधीच प्रश्न पडत नाही. पण तो मला सहज पडला आणि मी पॉलिव्हिनिल क्लोराईड येथे लक्षात ठेवलं. आणि नेमकं एकदा कधीतरी तेही परीक्षेला विचारलं गेलं. म्हणजे फार पुस्तकं वाचायचे. आणि मग म्हणजे आपण जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीकडे एक अभ्यासू वृत्तीनं पाहिलं पाहिजे. म्हणजे अभ्यासही होतो, आपल्याला आनंदही मिळतो आणि त्या पद्धतीने मला यश मिळत गेलं. वृत्तपत्र वाचन मी सातत्याने करायचो, वृत्तपत्राच्या नोट्स काढायचो.
तर इंग्रजीबद्दल आपल्या विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड असतो. तर मित्रांनो, तुमचं जितकं इंग्रजी पक्क आहे तितकंच माझं इंग्रजी पक्क आहे. तुमचं जितकं इंग्रजीचं ज्ञान आहे तितकंही माझं ज्ञान आहे. आयोगाला किंवा शासनाला फाडफाड इंग्रजी बोलणारे अधिकारी नको आहेत. इंग्रजी समजली पाहिजे. इंग्रजी कार्यालयीन भाषेमध्ये, व्यावहारिक भाषेमध्ये वापर करता आला पाहिजे तिचा. आणि एक प्रशासकीय कामकाज करताना इंग्रजीचा चांगल्या प्रभावी वापर आला पाहिजे. एवढ्या इंग्रजी बद्दल अधिकाऱ्याकडून आयोगाच्या आणि शासनाच्या अपेक्षा आहे. त्यामुळे इंग्रजीचा फारसा भाव करायचा नाही. इंग्रजीचे जे चांगले ग्रामरचे पुस्तक आहे किंवा जे आपलं ग्रॅज्युएट लेव्हल पर्यंतचे जे व्याकरण आहे ते चांगलं केलं तरी आपला इंग्रजीचा न्यूनगंड दूर होतो. बऱ्याचदा विद्यार्थ्यांना असं वाटतं की सर मी सगळं अभ्यास करतो पण विसरून जातो. मित्रांनो, विसरणं हा माणसाचा स्थायी भाव आहे. ही माणसाला मिळालेली एक देणगी आहे. कारण आपण जर विसरलोच नाही तर माणसाच्या जीवनात सुखापेक्षा दुःखच जास्त आहे. माणसाच्या जीवनापेक्षा आनंदापेक्षा दुःखच जास्त आहे. यशापेक्षा अपयश जास्त आहे. आणि आपण जर या गोष्टी नाही विसरलो तर आपण मनोरुग्ण होण्याची शक्यता आहे. म्हणून आपण देवाने विसरणे ही आपल्याला एक देणगी दिलेली आहे असं समजून आपण विसरायचं. विसरू द्या. एकदा वाचलं विसरून जाल, दुसऱ्यांदा वाचलं विसरून जाल, तिसऱ्यांदा थोडं आठवेल, चौथ्यांदा जास्त आठवेल. आपण पुन्हा पुन्हा ते वाचलं पाहिजे. पुन्हा पुन्हा त्या विषयाचं चिंतन मनन केलं पाहिजे. कॉम्प्युटरमध्ये जशा हार्ड डिस्कचे कप्पे असतात तशा आपल्या मेंदूमध्ये कप्पे आपोआप तयार होतील. तुम्ही ज्या ज्या विषयाचं ज्ञान ग्रहण करत जाल ते आपल्या आपल्या कॉम्प्युटरच्या मेंदूच्या हार्ड डिस्क मध्ये साठवलं जाईल आणि त्यानुसार आपलं ज्ञान हे संतृप्त एनरिच होत राहील, विकसित होत राहील. आणि मित्रांनो, बऱ्याचदा विद्यार्थी मला विचारतात की सर कुठल्या विद्यापीठाची डिग्री पाहिजे का, कुठल्या विद्यापीठाची डिग्री असली म्हणजे यशस्वी होतो. कुठल्याही संविधानिक विद्यापीठाची डिग्री असलेला माणूस IAS किंवा MPSC देऊ शकतो. आणि एक डिग्रीची एका विद्यापीठाची डिग्री तुमच्याकडे अत्यंत आवश्यक आहे. आणि ते विद्यापीठ तुम्हाला कुठेही दिसणार नाही. त्या विद्यापीठाचं नाव आहे हार्ड वर्क युनिव्हर्सिटी. हार्ड वर्क युनिव्हर्सिटी ही प्रत्येक ठिकाणी जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे उपलब्ध आहे. तर तुमच्यामध्ये हार्ड वर्क करण्याची कॅपॅसिटी पाहिजे, तुमची तेवढी तयारी पाहिजे. जर आपली हार्ड वर्क करण्याची तयारी असेल तर MPSC मध्ये यश मिळवणं हे अजिबात कठीण नाहीये. तर मित्रांनो, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना मला रेडिओ ऐकण्याचा जबरदस्त छंद होता. रेडिओवर एक कार्यक्रम यायचा विचार मंथन नावाचा. त्या विचार मंथन नावाच्या कार्यक्रमामध्ये मी 75 कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. आणि सुदैवानं काय झालं, वेगवेगळे विषय चालू घडामोडींवर ते कार्यक्रम असायचे आणि त्यामध्ये मी अभ्यास करून फोन इन कार्यक्रमाद्वारे त्या कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायचो आणि माझा सहभाग नोंदवायचो. तसंच युवावाणी कार्यक्रमामध्ये माझे स्वप्न नावाचा एक सदर होतं, तुमचं स्वप्न काय. तर मी तेव्हा निवड होण्याच्या आधीच माझं स्वप्न तिथे व्यक्त केलं की मला प्रशासकीय अधिकारी व्हायचंय. मग तुम्ही तयारी कशी केली, कोणती पुस्तकं वापरतात याबद्दल त्यांनी विचारलं. मी मुलाखत दिली की मला माझं हे स्वप्न आहे की अधिकारी व्हायचं. आणि सुदैवानं मी जेव्हा अधिकारी झालो तेव्हा परत आकाशवाणीने मला पुन्हा तरुणांना मार्गदर्शनासाठी बोलवलं. माझी मुलाखत घेतली. मी तुम्हाला सांगितलं पुस्तकं वाचणे, पुस्तकं चांगली चांगली पुस्तकं आपण वाचायची आहेत. माझं सध्या आता मानसशास्त्र, माझा D.Ed ला असताना बालमानसशास्त्राचा अभ्यास होता. सध्या मी आता मानसशास्त्रावरची पुस्तकं वाचतोय. तर मानसशास्त्र हा माझा एक आवडता विषय. कारण बरेच लोक शरीरानं अपंग दिसत आहेत बाहेर, पण मनानं कोण अपंग आहे? मनानं 30% लोक अपंग आहे सध्या जगामध्ये. तर त्या मनाच्या अपंगत्वाचं काहीच जगामध्ये समाजामध्ये दिसत नाही. पण त्या मनाच्या अपंगत्वाचे वाईट परिणाम, दुष्परिणाम समाजामध्ये भोगावे लागत आहेत. तर त्या मनाचं अपंगत्व कसं दूर होईल
यासाठी मानसशास्त्राचा अभ्यास, सकारात्मक गोष्टी विचार करणे, चांगले विचार करणे, पॉझिटिव्ह थिंकिंग करणे, या गोष्टी मी मानसशास्त्राच्या अभ्यासातून शिकत आहे. तर मित्रांनो, आपण एक परिश्रम करून एक चांगली नोकरी मिळवली म्हणजे संपलं असं नव्हे. नोकरी सहज मिळून जाते. तुम्ही कष्ट केले, चिकाटी ठेवली, नोकरी सहज मिळते. परंतु त्या नोकरीत ज्या उद्देशानं आपण आलेलो आहे, जनसेवेच्या भावनेनं, तर ती जनसेवा हीच ईश्वर सेवा हे आपण नेहमी ब्रीद ठेवलं पाहिजे. आपण ज्या तळमळीनं, ज्या परिस्थितीतून आलेलो आहे, त्या परिस्थितीचं आपण भान ठेवलं पाहिजे. त्या परिस्थितीनुरूप आपण जे गरजू आहेत त्यांना आपण मदत केली पाहिजे, तरच आपल्या स्पर्धा परीक्षेचं, आपल्या प्रयत्नाचं चीज होईल असं मला वाटतं. प्रशासकीय कामकाज करत असताना आता आमचा भडगाव तालुका वसुलीमध्ये 2 नंबर आहे. नुकताच तो काही दिवसातच तो प्रथम क्रमांकावर येईल. शासकीय वसुली असते, टार्गेट असतं, ते पूर्ण करावं लागतं. तहसीलदार म्हणून विविध प्रकारची कामं तहसीलदारला करावी लागत असतात. त्यामध्ये कार्यकारी दंडाधिकारी म्हणून कामकाज असतं. कुळ कायदा म्हणून एक वेगळं काम असतं. परत जे अधिकार अभिलेख असतात, आपले सातबारे असतात, त्या सातबाऱ्याचं संगणकीकरण आहे, त्याचं अपडेशन आहे, ते एक काम आहे. जे रेकॉर्ड रूम असते आपली, त्या रेकॉर्ड रूम मध्ये ते जे रेकॉर्ड आहे सगळं, त्या रेकॉर्डचं आता सध्या स्कॅनिंग सुरू आहे. तर ती स्कॅनिंग सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, विधानसभा, लोकसभा, विधान परिषद, अशा विविध प्रकारच्या निवडणुका प्रशासनाला घ्याव्या लागत असतात. तर प्रत्येक ठिकाणी अधिकारी म्हणून माणसाचा कस लागत असतो. आपल्या बुद्धीची आणि आपल्या कर्तृत्वाची ती एक वारंवार परीक्षा असते. स्पर्धा परीक्षा एकदाच देऊन भागत नाही. तर अधिकाऱ्याला रोज वेगवेगळ्या विषयांची म्हणजे एक प्रकारे स्पर्धाच द्यावी लागते. प्रत्येक प्रश्नाला सामोरं जावं लागतं. काही प्रश्न खूपच जटिल असतात, कठीण असतात, परंतु कायद्याचा अवलंब करून आणि अधिकारांचा अवलंब करून त्यातून मार्गही काढावा लागतो. तर मित्रांनो, हे जीवन खूप सुंदर आहे. माझं तर म्हणणं असं आहे की हे जीवन खूप सुंदर आहे. या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे, असं कवी मंगेश पाडगावकरांनी म्हटलेलं आहे. परंतु माझं या उपरही असं म्हणणं असतं, या जन्मावर, या जगण्यावर शतदा नव्हे तर आपण हजारदा प्रेम करावं. कारण आपण आपल्या कर्तृत्वातून एक आपला वेगळा ठसा समाजामध्ये उमटवत असतो. आता मी बरंच आत्मस्तुतीचा दोष पत्करून हे आपल्याला सांगत आहे. का सांगत आहे? की माझं कोणीतरी ऐकून प्रेरित व्हावं, पेटून उठावं, त्याने काहीतरी तयारी करावी, त्याने IAS व्हावं, IPS व्हावं, नाही IAS IPS MPSC व्हावं. MPSC नाही झाला तर तो निदान तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, काहीतरी स्पर्धा परीक्षेतून पुढे जावा. प्रत्येकाने काही ना काही पेटून घ्यावं, ध्येयाने प्रेरित होऊन कार्य करावं, एक चांगला माणूस म्हणून जगावं. ही यामागची म्हणजे आत्मस्तुतीचा दोष पत्करून मी आपल्याला सगळं सांगतो आहे. तर मित्रांनो, मला या निमित्तानं एक शेर इथे आठवतो आहे. सोच को बदलो सितारे बदल जाएंगे, सोच को बदलो सितारे बदल जाएंगे, नजर को बदलो नजारे बदल जाएंगे, नजर को बदलो नजारे बदल जाएंगे, कश्तियां बदलने से कुछ नहीं होता, कश्तियां बदलने से कुछ नहीं होता, दिशाओं को बदलो किनारे बदल जाएंगे, किनारे बदल जाएंगे. तर मित्रांनो, हा मी थोडासा धावता आणि थोडासा कमी वेळेमध्ये जास्त सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर आपल्याला काही शंका असल्या तर आपण विचारू शकता. आपण माझ्याशी कधीही संपर्क साधू शकता. स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत असो किंवा इतर कुठल्याही प्रशासकीय बाबतीत असो, महसुली सेवेच्या बाबतीत असो, जमीन विषयक काही बाबी असो किंवा शासकीय योजनांच्या लाभाविषयीच्या बाबी असो, तर मी माझा मोबाईल नंबर आपल्याला इथे देत आहे. माझा मोबाईल नंबर आहे 9405792873. विशाल सर, काही अजून आपल्याला विचारायचं असलं तर विचारू शकतात.
सर नक्कीच तुम्ही जे तुमचं जीवन चरित्र आमच्यासोबत शेअर केलं, पण या सगळ्या प्रवासात तुम्हाला एक 2-3 प्रश्न माझ्या मनात येत आहे, की सर्वात आधी तुमचं हे जे पोलिओ हा जो आजार आहे, हा कधी डिटेक्ट झाला? आणि मग त्यानंतर बऱ्याचदा कसं असतं ना, की नॉर्मल व्यक्ती जेव्हा शाळेत शिकते आणि एक पोलिओ अफेक्टेड व्यक्ती, तर त्यांना समाजाचा थोडासा रोष असतो किंवा थोडंसं वेगळ्या दृष्टीने बघितलं जातं. तर तुमच्या बाबतीत पण हे काही झालं का? त्याबद्दल पण थोडक्यात सांगा. नाही नाही, बऱ्याचदा म्हणजे मी वयाच्या 10व्या महिन्यात 10व्या 11व्या महिन्याचं वय होतं, म्हणजे चालायला लागतं ना बालक. तेव्हाच ते अचानक वडील अतिशय दुर्गम भागात नोकरीला होते. अंबड तालुका होता, जालना जिल्हा झाला आता तो. तर जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यात वडील शिक्षक होते. आणि पोलिओचे डोस द्यायला जायचं म्हटलं तर 6 किलोमीटर गाडी बैलावर किंवा पायी जायचं आणि मग तिथून रेल्वे बसने तालुक्याच्या गावाला जायचं. एवढं दिव्य त्यांनी 2दा केलं, परंतु अंगात ताप असल्यामुळे मला ते पोलिओचे डोस देता आले नाही. म्हणून साधारणपणे वयाच्या 11व्या महिन्यातच मला पोलिओ डिटेक्ट झाला. आणि मग वडिलांनी आणि आईने खूप प्रयत्न केले. माझ्या भविष्याबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. मी आधीच सांगितलं काय होतं आणि काय नाही, जसा आहे तसा वाचला पाहिजे असं आई म्हणायची. वडिलांना जो काही वैद्य, हकीम, डॉक्टर काही सांगितलं कोणी, की वडील मला, मी 12वी असेपर्यंत डॉक्टरकडे नेत होते कुठल्या तरी, जिथे सांगितलं तिथे. आणि अपंग असताना कधी कधी काय व्हायचं, जाऊ दे रे भाऊ, काय आता शिक्षकाची नोकरी ना, बस झालं ना, किती आता मोठी नोकरी होतो माहिती, किती साहेब होशील, असं थोडं फार व्हायचं. मग मी त्या लोकांना बऱ्याचदा काय व्हायचं, 2दा अपयश आलं. मग बऱ्याचदा कुठे चालला, परीक्षेला चालला असंही सांगायची, लाज वाटायची. नंतर नंतर कुठे चालला तर काही नाही, ट्रेनिंग आहे बुवा एखादी, असं सांगून मी परीक्षेला जायचो. मेन्स परीक्षेला औरंगाबादला. थोडस कसं आहे, समाजाचं थोडंसं पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. काय रिकामं काम करतो बा, किंवा काही होत नाही, आपले खेड्यागावातले पोरं कुठे एमपीएससी होतात का, असं एक लोकांच्या मनामध्ये असं असायचं की शहरातलाच माणूस होतो, त्याच्यासाठी क्लास लावावे लागतात आणि म्हणजे खूपच कठीण आहे होते. अशा पद्धतीचं लोकांचा एक समज असतो बऱ्याच लोकांचा. ते कठीण आहेच, तथापि म्हणजे प्रयत्न केले तर ते काही कठीण नाही. सर अजून एक प्रश्न, की तुमच्या संपूर्ण जीवनात आतापर्यंतच्या तुमचं सर्वात म्हणजे आनंद क्षण, जसं तुम्ही सुरुवातच केली की एकतर तुम्ही नायब तहसीलदार झाले, तो या व्यतिरिक्त अजून की तो क्षण विसरू शकत नाही तुमच्या जीवनातला? 12वीला पहिला आलो तो शाळेमध्ये, तोही क्षण म्हणजे मी कधीच विसरू शकत नाही. ग्रामविकास विद्यालयाचा मी विद्यार्थी आहे. अरे वा, खूपच छान. हा. आणि सर हे सगळं तुमच्या जीवन प्रवासात जसं आनंद आहे तसं प्रत्येकाला दुःख पण असतं. तुम्ही सांगितलं की दुःख आलं नाही तर म्हणजे ते विस्मरण दुःखात असेल तरच आपण विसरून चांगलं जायचं ते जगू दुःख शकतो. तेवढ्या पुरतं. तसं तुमच्या नाही, तसं माझ्या तुमच्या जीवनात एखादा खूपच आघात घडलं असेल, असं एखादी घटना हा की आघात जी म्हणजे विसरू आता शकत नाही? वडिलांचं निधन झालं 24 डिसेंबर 1997 रोजी. तो जबरदस्त आघात होता. तर म्हणजे तोही मी अतिशय कणखरपणे झेलला. माझे नातेवाईक नंतर दुसऱ्या दिवशी, नंतर जेव्हा 1-2 महिने झाले, तेव्हा आश्चर्य व्यक्त करायचे की इतक्या कमी वयात इतकी मॅच्युरिटी कशी आली बुवा असं. तर काय झालं होतं, 24 डिसेंबरला मी खिरोद्याला डीएडला होतो शिक्षणाला. आणि मी म्हणजे घरी येणार नव्हतो, पण अचानक मला बुद्धी झाली आणि मी घरी आलो. घरी आलो तर वडिलांना अटॅकचा त्रास सुरू झाला आणि वडील अचानक गेले, एकदम म्हणजे ध्यानीमनी नसताना गेले. तर थोडासा एकदम आक्रोश केला, थोडस अतिशय वाईट वाटलं. काय करावं काहीच सुचेना. परंतु आता नंतर आई आणि 3 बहिणी यांना आधार द्यायला पाहिजे, म्हणून मी त्या दुःखातूनही सावरलो. माझ्याजवळ जेवढ्या नातेवाईकांचे मोबाईल नंबर होते, फोन नंबर होते, त्यांना मोबाईल नंबर, फोन नंबर मीच काढून दिले नातेवाईकांना. आणि म्हणजे कळवलं
म्हणजे आता जी प्राप्त परिस्थिती तिला स्वीकारलं पाहिजे. तर ते लोकांना थोडंसं नवल वाटलं की इतक्या कमी वयामध्ये इतकं कसं शक्य झालं बा. तर लोकांनी ते नंतर बोलून दाखवलं मला 2-3 महिन्यांनी की बा आम्ही हादरून गेलो. आता काय तू काय करतो असं आम्हाला वाटायचं. आणि तू सावरलं स्वतःला. सावरणं गरजेचंच असतं प्रत्येक कारण दुःखाला त्याशिवाय आपण सामोरच जाऊ शकत नाही. माणसाचं जीवन हे दुःखानंच भरलेलं आहे. आपण सुख त्याच्यामध्ये शोधलं पाहिजे. म्हणून मी आता याचं नावच आपण असं दिलेलं आहे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. सर अजून एक या सगळ्या जीवन प्रवासात तुम्ही इतके पॉझिटिव्ह आहात याचं काय रहस्य आहे की ही एनर्जी ऊर्जा किंवा पॉझिटिव्हनेस कशी मेंटेन ठेवतात त्याबद्दल पण थोडक्यात सांगा. सजग राहिलं पाहिजे माणसानं. सजग म्हणजे आपल्या मनामध्ये जे विचार सुरू असतात त्या प्रत्येक विचाराचं आपण आपल्या मनातच सांगितलं पाहिजे की आता माझ्या मनामध्ये चांगले विचार येत आहेत, माझ्या मनामध्ये आता वाईट विचार येत आहेत. वाईट विचार येणं काही चांगलं नाहीये, ते जरा बाजूला सारूया. मग आपण ती विचारांचा व्यायाम केला पाहिजे. जसं आपण शरीराचा व्यायाम करत असतो ना, तसा विचाराचा व्यायाम केला पाहिजे आपण. की एखादी गोष्ट दुःखद घडते, मनात विचार येतो नाही 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 हे आता आपण असा विचार करायचा नाही, आपण आता दुःखी होत आहे, आपण काय होतोय हे आपण आपल्या मनाला सांगितलं पाहिजे. वर्तमानात आपण त्यासाठी जगलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा आपण आनंद घेतलो पाहिजे. जिथे आपण जर समजा आता टीव्ही बघत असलो तर टीव्हीच बघायचा, मोबाईलमध्ये डोकं घालायचं नाही. तसं आपल्या मनामध्ये आपण आपल्या ज्या विचारांची तालीम आपण केली पाहिजे. डोक्यात जे काही निगेटिव्ह विचार येतात ते लगेच आपल्याला क्लिक झाले पाहिजे. हा विचार आला, हा चुकीचा आहे, हे थिंकिंग आपण थांबवलं पाहिजे. तर ते म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी आपोआप निर्माण होते. खूपच छान सर. आणि एक शेवटचा प्रश्न. मी आतापर्यंत आमच्या व्याख्यानमालेत जे पण मानव आले तर त्यांच्यात ऐकले की हे तर आता तुम्ही नोकरीला लागलात तर बऱ्याचदा शिक्षणापर्यंत तर ठीक आहे की आपल्याकडे शिकायचं म्हणून आपण विद्यार्थी म्हणून किंवा स्ट्रगल म्हणून आपण आपलं जे काही परीक्षा असेल त्याचा अभ्यास करत असतो. पण नोकरीला लागल्यानंतर पण एक दिव्यांग व्यक्तीला खूप त्रास होत असतो. तसं तुमच्या बाबतीत काही घडलं नोकरी करत असताना काही अनुभव? नाही नाही, आता मी दिव्यांग मानतच नाही, तुम्हाला सांगतो. त्रास जो होईल तो मी सहन करत असतो आणि पुढे जात असतो. आता स्थळ निरीक्षण करायला जावं लागतं, तिथे ओके. फिरावं लागतं शेतामध्ये, अक्षरशः शेतात फिरावं लागतं. तर मी बैलगाडीवर बसून जातो. खूपच जर कठीण असलं शेत, एखाद्या शेतात चिखल असला, जाण्याची परिस्थिती नसली, ते शेतकरी बिचारे बैलगाडी आणतात, त्या बैलगाडीवर मी बसतो. किंवा आमचे तलाठी आप्पा असतात, ते तलाठी गाडी मोटारसायकल बाईक उपलब्ध करतात, त्या बाईकवर मी बसतो आणि अतिशय आडरानाच्या शेतामध्ये मी जाऊन येतो. स्थळ निरीक्षण करावं लागतं ना तहसीलदारांना. वहिवाट केसेस असतात, बांधफोडच्या केसेस असतात, मामलतदार कोर्ट ऍक्ट अंतर्गत जे काही रस्ते ब्लॉक केलेले असतात त्या रस्त्यांना म्हणजे नवीन रस्ते द्यायचे असतात. तर त्यासाठी तहसीलदाराला स्थळ निरीक्षण करावं लागतं. तर मी बरोबर त्या परिस्थितीवर मात केलेली आहे. मी म्हणजे आता तुमच्या माहितीसाठी सांगतो सर की 4 चाकी गाडी मी चालवतो. मी त्याच्यासाठी दिव्यांगासाठी जे लायसन्स असतं ते मिळवलं आणि माझ्या गाडीमध्ये मी तसे ऍडॉप्टेशन बदल करून घेतला आहे. आणि आरटीओ मान्यता गाडीत मी चेंजेस करून घेतले आणि मला आरटीओनी लायसनही दिलेलं आहे. मग मी अतिशय म्हणजे कुशलपणे गाडी चालवू शकतो, चालवतोच मी. मग काही अडचण नाही मला. खूपच छान सर. तुमचं प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. तर कोणीतरी अजून पाहून आपल्यासोबत माझ्याकडे जे पाहून डॉक्टर पेटून उठला पाहिजे अशीच अपेक्षा आहे, बाकी काही नाही. त्याने काहीतरी केलं पाहिजे. नाही मी सर, दिव्यांग कोणी माणूस एवढं चालवू शकतो. हा, चांगल्या माणसाला मी म्हणतो गाडी म्हणजे हम्म. माझं तर म्हणणं असं आहे की प्रत्येक व्यक्तीला
पोहणं आलं पाहिजे आणि ड्रायव्हिंग आलं पाहिजे, म्हणजे काळाची गरज येते आता. तर बरेच लोक घाबरतात. मग जेव्हा मी फेसबुकला माझा गाडी चालवण्याचा व्हिडिओ शेअर केला, तर माझे जे वर्गमित्र आहे, बरेच परिचित आहे, नातेवाईक आहे, ते म्हणजे गाडी चालवायला शिकले अक्षरशः, की नाही बुवा तुम्ही चालवू शकता, मग आम्ही काय विशेष आहे. म्हटलं तुम्ही घाबरू नका, तुम्ही गाडीवर स्टेअरिंगवर बसा, गाडी चालवा, तुम्ही शिकाल. बरेच लोकांनी ते पाहून शिकले. अरे वा, खूपच सुंदर सर. आपल्यासोबत डॉक्टर अनिता मॅडम आहे. त्यांना मी विनंती करतो की त्यांच्या मनात काही प्रश्न असतील तर नक्कीच सरांशी बोला आणि मग आपण समारोपाकडे जाऊ. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं कार्य कर्तृत्व ऐकून खूपच छान वाटलं सर. सर तुमच्या शिक्षण सेवक 9 वर्ष शिक्षण सेवक होतं का 2000 ते 2009? पहिले 3 वर्ष होतो, नंतर अच्छा. मग शिक्षक झालो. हो हो. अच्छा अच्छा. आणि सर तुमच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल थोडं सांगा. कौटुंबिक पार्श्वभूमी म्हणजे वडील वारले 12वीला D.Ed ला असताना. सध्या घरी आई आहे. एक बहीण आहे, ती अविवाहित आहे, मी अविवाहित आहे. दोघं बहिणी विवाहित आहोत. खूपच छान सर. सर आणि तुमचा अभ्यास तुम्ही कसा केला त्याबद्दल सांगा जरा. अभ्यास सर्व म्हणजे सेल्फ स्टडी, घरच्या घरी अभ्यास. म्हणजे 7 वाजता माझी शाळा असायची. प्राथमिक शिक्षक होतो मी. गावामध्ये शाळा होती, तर सकाळी 7ला म्हणजे 2 शिफ्ट मध्ये शाळा करायची. सकाळी 7 ते 12 शाळा, मग शाळेनंतर जेवण झाल्यानंतर घरी अभ्यास. तर अभ्यास करत असताना मी आधी MPSCचा जो सिलेबस आहे, त्या सिलेबसचाच आधी अभ्यास केला. काय विचारलं जातं, तर MPSC मध्ये पूर्व परीक्षेला साधारणपणे पृथ्वीच्या पोटातील पासून 7 समुद्रापर्यंत आणि आकाशगंगेपर्यंत सर्व विचारलं जातं. तर त्या दृष्टीनं जे जे विषय आहेत MPSCच्या अभ्यासक्रमामध्ये, ते सगळे कव्हर केले. जुन्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केला आणि संदर्भ ग्रंथ त्या त्या विषयाचे ते अभ्यासले. हे सर्व अगदी घरीच केलं, सेल्फ स्टडी. मला एक सवय, पुस्तक वाचन करत असताना मी पेन घेतल्याशिवाय पुस्तक वाचू शकत नाही. ते पुस्तक वाचत असताना पुरं रंगवायचं, त्याला अंडरलाईन मारायची, महत्वाचे वाक्य शब्द त्याला अंडरलाईन मारायची माझी सवय असल्यामुळे ते महत्वाचा भाग अधोरेखित केला जातो आणि तो मनातही अधोरेखित होत राहतो. मग सर वयाच्या कितव्या वर्षापर्यंत देऊ शकतो म्हणजे अपंग व्यक्ती ही परीक्षा? 45 पर्यंत असते अपंगाला वयोमर्यादा. खूपच छान सर. तुम्हाला पुढच्या तुमच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. छान वाटलं तुम्हाला सर ऐकून, खरंच थँक्यू. खूप खूप तुमचं प्रेरणा. कसं आहे सर, म्हणजे माझ्यापेक्षाही दिव्यांग लोकांचं कार्य महान आहे. पण एक आपली म्हणजे आपल्या परीने आपण करत राहिलं पाहिजे. आता दोघं पाय नसतानाही लोक एव्हरेस्ट शिखर सर करून गेले. त्या मानानं आपण काहीच नाहीये, असं एक मनामध्ये येतं. सर आवाज येतोय माझा? हो, येतोय. ओके. तर सर निश्चितच तुमचं खूप प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे आणि त्यातनं आज आम्हाला निश्चितच नवीन तुमच्याकडून शिकायला मिळालं आणि त्यातनं हे सगळं इतर लोक जेव्हा बघतील तर त्यात पण त्यांना खूप चांगलं यातनं की एक अगदी खेड्यातला व्यक्ती आणि त्यातल्या त्यात ज्याला खूप जास्त शारीरिक कष्ट आहेत तरी पण तो व्यक्ती इतक्या उच्च पदावर पर्यंत जाऊ शकतो, फक्त जिद्द असली पाहिजे.
आणि जसं तुम्ही सांगितलं की मानसिक आरोग्य की जे मानसिक आरोग्य सुधारण्याचं खूप गरज आहे असं मला गरज वाटतं. आहे. कारण मी तर म्हणजे लोकसेवक आहे. माझा जनसंपर्क बराच असतो. माझ्याकडे येणारे जे लोक आहेत, अर्ज घेऊन येणारे, किंवा आता मी कार्यालयात येणारे, किंवा इतरही समाजामध्ये वावरत असताना, तर खूपच गरज आहे मानसिक आरोग्य सुधारण्याची लोकांच्या. काय होतंय, एकलकोंडेपणा वाढलाय, दिखाऊपणा वाढलाय, आणि सोशल मीडियाची जे आपण दुष्परिणाम म्हणतो ना, त्याच्यामुळे खूपच दुरावस्था मानसिक खराब होते. आजच्या लोकमतला जे एक छान लेख आहे, आई आणि मुलीच्या मानसिक संबंधाबद्दलचा लेख आहे तो. तर आपण वाचला पाहिजे सर्वांनी. निश्चितच सर, आत्ताच आपल्यासोबत साईनाथ पवार सर जॉईन झाले की जे राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आहे महाराष्ट्र राज्याचे. अ, त्यांनी कदाचित आता ते उशिरा जॉईन झाल्यामुळे ते नंतर रेकॉर्डिंग बघतील, पण ते संपूर्ण महाराष्ट्रात फिरत असतात या कामानिमित्त. आणि त्यांनी जेव्हा त्यांचं इथं स्पीच जेव्हा होतं टॉक, तर त्यावेळेस त्यांचा अनुभव शेअर केला. तर खूपच पॉझिटिव्हनेस या सगळ्या क्षेत्रात आहे. तर निश्चितच सर, आज तुम्ही जे आम्हाला मार्गदर्शन केलं हे निश्चितच फक्त आम्हालाच नाही तर इतर सगळ्या व्यक्तींना जे हे रेकॉर्डिंग बघतील तर त्यांना निश्चितच यातनं प्रेरणा मिळेल. मी आमच्या एनजीओ कडून तुमचे पुनश्च एकदा ऋण व्यक्त करतो. आणि तुम्ही आम्हाला हा खूप महत्वाचा वेळ दिला तुमचा आमच्या एनजीओ साठी. यासाठी आमच्या पूर्ण एनजीओच्या परिवाराकडून निश्चितच आम्ही तुमचे ऋण व्यक्त करतो. आपण निश्चित पुढेही संपर्कात राहूया. येस. आणि जेव्हा जेव्हा तुमच्या मार्गदर्शनाची गरज असेल आम्ही निश्चित तुम्हाला बोलावणार. तर फक्त जाता जाता एक संदेश सर्वांना आणि त्यानंतर आपण प्रार्थनेने आजच्या कार्यक्रमाची सांगता करूया. हो हो, आणि आपले खूप खूप आभार. आपण मला बोलण्याची संधी दिली आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मला व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. त्याबद्दल आपल्या सर्व टीमचे खूप खूप आभार. सर, आपल्यासोबत अजून अंजना प्रधान मॅडम जॉईन झाल्या की ज्यांनी या संवाद सारथीच्या व्याख्यानमालेची सुरुवात केली होती. त्यांनी त्या स्वतः पोलिओग्रस्त असल्यावर पण जो 25 पेक्षा जास्त वेळा कळसुबाई शिखर पादाक्रांत केलाय, त्यांचं रेकॉर्ड आहे. तर असे सगळे वेगवेगळ्या क्षेत्रातले व्यक्ती आम्हाला या संवाद सारथीच्या व्याख्यानमालेत लाभले. तर सर, जाता जाता एक संदेश नक्की सर्वांसाठी द्यावा, नंतर आपण प्रार्थनेने आजच्या कार्यक्रमाची माझा संदेश मी आधीच सांगितला ना, या जन्मावर, या जगण्यावर हजारदा प्रेम करावे, प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मकतेने बघावे, हार्डवर्क आवश्यक आहे, म्हणजे कठोर परिश्रमाला पर्याय नाही. अपयश ही यशाची पहिली पायरी असते. मी 2दा अपयशी झालो, तिसऱ्यांदा यशस्वी झालो. अपयशामुळे खचू नका, संकटामुळे खचू नका, एवढंच मी या निमित्तानं सांगतो. खूप खूप धन्यवाद सर. पुनश्च एकदा तुमचे आपण एका छोट्याशा प्रार्थनेने आजच्या कार्यक्रमाची सांगता करूया. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांती शांती शांती. पुनश्च एकदा सर्वांचे धन्यवाद सर. निश्चितच तुमच्या नेहमीच आम्हाला मार्गदर्शन लाभावं ही इच्छा व्यक्त करतो.
आणि तुमचे पुनश्च एकदा ऋण व्यक्त करतो की तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ आमच्या NGO साठी दिला. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.